बीड जिल्ह्यातील आत्ताची एक धक्कादायक आणि विचित्र घटना, जी बीड जिल्ह्यामध्ये कदाचित खूप कमी घटनांमध्ये अशा प्रकारचा हा संघर्ष किंवा अशा प्रकारचा आला असेल. अशा प्रकारची घटना बीड जिल्ह्यातून समोर येत आहे आणि काळीज पिळवून टाकणारी एक केज मधील घटना समोर येत आहे. नेमकी ती घटना काय आहे? बीड जिल्ह्यामध्ये असं नेमकं काय घडलं आहे, ज्यामुळे अवघा महाराष्ट्र हादरलेला आहे? हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा म्हटलं की आज वेगवेगळ्या घटना आपण ऐकत राहत असतो. दररोज काहीतरी नवीन घटना, गुन्हेगारीच्या घटना, जातीवादीच्या घटना. काल परवा दिवशी आपण ऐकली की एका वंजारी भगिनीचा कशा प्रकारे आक्रोश येत होता, आणि ते आक्रोश म्हणजे सुरेश अण्णा धस यांच्या विरोधात होता, की सुरेश धसचे आम्ही माणसं आहेत आणि आम्ही तुम्हाला मारतो. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा गुंड प्रवृत्तीचे लोक बीड मध्ये आहेत की काय, असा प्रश्न सध्या त्या बाईच्या म्हणण्यानुसार पडलेला आहे. जर त्या वंजारी ताईनं अशा प्रकारची जर गोष्ट सांगितलेली असेल, तर ती नेमकी खरी आहे का खोटी? आणि खरी असेल तर ज्या प्रवृत्तीने अशा प्रकारची घटना केली आहे, त्याला नक्कीच कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. पण सध्याची जी बीड मधून किंवा बीडच्या गेवराई आणि केस तालुक्यातून ज्या घटना समोर येत आहेत, ते अतिशय धक्कादायक आहेत. गेवराईमध्ये, बीडमध्ये एक महत्वाची घटना समोर आली, ती म्हणजे एका सावकाराकडून, गावातल्या सावकाराकडून एका माणसाने पैसे घेतले होते. आता सावकाराकडून पैसे घेतल्या म्हटल्यानंतर सावकार काय करतो? व्याजानं पैसे देतो आणि त्याचं व्याज हे टायमाच्या टायमाला त्याला परत करणं गरजेचं असतं. काही लोक करतात, काही लोकांकडून होत नाही. पण शक्यतो 100% 90% लोक हे व्याज देतात. आणि ह्या माणसाने, म्हणजे ज्या माणसाने गेवराई तालुक्यातील घेतलं होतं व्याज किंवा कर्ज, त्या माणसानं संपूर्ण व्याज हे दिलं, त्याची मुद्दल दिली. अशा प्रकारचं त्या ज्यांना ज्या ज्या व्यक्तीला मारहाण झालेली आहे त्या व्यक्तीने सांगितलं, की सगळं व्याज दिलं, सगळे पैसे दिले, तरी सुद्धा 7-8-10 जण माझ्याकडे आले आणि मला गाडीमध्ये टाकलं. गाडीमध्ये टाकल्यानंतर, म्हणजे कोणाला तर 21 वर्षाचा मुलगा आहे हा, त्याला गाडीमध्ये टाकलं. हॉकी स्टिकनं, दांड्यानं, मोठमोठ्या रॉडनं त्याला मारहाण केली. आणि ही धक्कादायक घटना फक्त गावच्या लोकांनी केलेली आहे. म्हणजे कुठले बाहेरचे कर्जदार नाहीत, कुठले बाहेरचे व्यापारी नाहीत किंवा कोणी नाही. तर हे सगळे जे आहेत ते गावातलेच आहेत, गेवराई तालुक्यातलेच आहेत, आणि त्यांच्या गावातले रोजच्या संबंधातले उठण्या बसण्यातले माणसं आहेत. आणि या सगळ्यावर गुन्हा दाखल सुद्धा गेवराई पोलीस स्टेशन मध्ये झालेला आहे. म्हणजे इतकी धक्कादायक प्रवृत्ती या फक्त पैशामुळे. आणि दुसरी जी घटना म्हणतो आपण, ती म्हणजे केस तालुक्यामधूनच समोर येत आहे. आणि केस तालुक्यामधील जी घटना आहे ती सुद्धा अतिशय धक्कादायक घटना आहे. कारण केज मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आजवर वेगवेगळ्या घटना आपण पाहिल्या. संतोष देशमुखांची केस सगळ्यात जास्त चर्चेली जात आहे, ते केज मध्ये किंवा केजचेच सरपंच संतोष देशमुख यांचा खून झालेला होता. मात्र अशीच काळीज पिळवून टाकणारी किंवा एक प्रकारे हादरवून देणारी घटना ती म्हणजे केजच्या तांबवा या गावातून किंवा या परिसरातून आलेली आहे. इयत्ता 9वी मध्ये शिकत असणारी ही मुलगी, अगदीच 9वी मध्ये गेलेली, 7वीचा 8वीचा टप्पा पार पडला आणि 9वीच्या वळणावर गेली. कुठंतरी 10वीचं पुढे स्वप्न पाहिले, आयुष्यामध्ये कुठं जगायचं, कसं काय करायचं, या सगळ्या गोष्टीचे स्वप्न पाहत असताना 9वी मध्येच तिला अशा प्रकारची भावना निर्माण झाली, अशा प्रकारची क्रूरता किंवा अशा प्रकारची विकृत मानसिकता तिची झाली, की तिला स्वतःला संपून टाकावं अशा प्रकारचा विचार तिच्या मनामध्ये आला. आणि तिनं काय केलं तर स्वतःच्या घरामध्ये सिलिंग फॅनला लटकवून स्वतःला संपवून टाकले, फाशी घेतली. आणि जे म्हणतो आपण की 9वी मध्ये शिकणारी मुलगी, अगदीच 9वी मध्ये, बीड म्हटलं की अशा प्रकारच्या घटना समोर यायल्यात. मात्र ह्या मुलीचं जे काही आत्महत्या झाली आहे, त्या मुलीचं अजूनही कारण समोर आलेलं नाही, की कशामुळे तिला आत्महत्या नेमकी केलेली आहे किंवा काय झालेली आहे. सगळ्या गोष्टी पुढे यायच्या सुद्धा अजून बाकी आहेत. आणि आता गेवराईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे, की चक्रवाढ व्याज न देण्यात दिल्यामुळे अशा प्रकारची घटना घडली, असं जे फिर्यादीचं म्हणणं आहे किंवा ज्याला मारहाण झाली त्याचं म्हणणं आहे. मग याच्यामध्ये सत्यता काय आहे, ते सत्य काय आहे किंवा कशामुळे खरी घटना घडली अजून सुद्धा येणं बाकी आहे. आणि चौकशी झाल्यानंतर आणखी सुद्धा यामध्ये मार्ग लागणार आहे.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनेबद्दल? बीडबद्दल पुन्हा एकदा या बीडच्या घटनेबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.